वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. नामाने कुठे देव भेटतो का? नामाने देव भेटत असतो. इकडं मोठं चिंतनी येते. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण. त्याला सरळ सांगावं, देव भेटण्याकरता आम्ही वैष्णव मंडळी नाम घेतो हे तुला सांगितलं कोणी? आमचं नाव घेणं हे देव भेटण्याकरता नाही, आम्ही भेटलेल्याचं नाव घेतो. भेटायचा येतो त्याचं नाही. आजही आपल्या व्यवहारामध्ये ज्या मुलींचं लग्न होतं त्या मुलीला मुद्दाम सांगितलं जातं, नाव घे, नाव घे. आणि तेही नाव घेतेच. मोठं कौतुक आहे. अगदी गरीबाच्या घरची जरी असली ना ती सून, मोठं गोड नाव घेते. सोन्याचा पाऊस, मोत्याच्या धारा, राव निघाले लढाईला, वर अब्दागिरी धरा. ते रोजगार हमीवर चाललेलं असतं. विठ्ठला विठ्ठला. नाव घेतलं त्या मुली आणि नाव ऐकणारा एक चाणाक्ष तो म्हटला, तू नाव घेतलं, फार छान नाव घेतलं, पण मला सांग, तुला हा पती ज्याचं नाव तू घेतलं तो भेटलाय का? भेटणार आहे का? ती म्हटली, चप्पल काढू का? न भेटणाऱ्याचं नाव घेतलं का? अरे जो भेटला त्याचं नाव आहे. तसं वारकऱ्यांच्या मुखामध्ये जे नाम आहे ते देव भेटायचा नव्हे, जो आत आहे हृदयामध्ये विरामू असता सर्व सुखाचा, त्याचं हे नाम आहे. तो भेटायचा नाही, भेटलेल्याला आणि आनंदात साठवलेल्याचा बाहेर निघालेला प्रवाह म्हणजे भजन आहे. जेव्हा तोच आनंद आत्माविनाशा होतो तेव्हा भजन बाहेर पडत असत. भजन बाहेर पडत. आतला आनंद, आतलं पाणी. त्या नारळात दोन प्रकार असतात. एक पाणी असलेलं नारळ, डब 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 असं, ते असं हलून पाहिलं ना तर त्याचा गोड असा आवाज येतो. गोड 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 असा आवाज येतो. त्याचं कारण आत गोड गोड पाणी आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, पाण्याने भरलेलं नारळ हे गुडगुड गुडगुड असा आवाज येतो. त्याच्या उलट ज्याच्यातलं पाणी आटलंय ते दुसरं नारळ आहे, सुक नारळ म्हणतो ते आपण. खर तर सुक नारळ सुद्धा गोडगोडच आवाज देत आहे. का? ते आतल्या नरोटीला सोडून असत. देहादी संसाराची नरोटी ज्याने सोडली आणि आत्मानंदाचा स्पर्श केला त्याच्यातूनच गोड गोड आवाज तयार होतो. विठ्ठला विठ्ठला. अखंड खंडेना जीवन. समाप्त कधी व्हायचं ते? देशे काले वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुख संपदा मद भक्त सदा. सदा म्हणजेच अखंड खंडेना जीवन. आणि रामकृष्ण हा जगद्गुरु तुकोबाराने विचारलं की एवढा बोध, अनुभूती, आनंद मिळवला तो तुम्ही भंडाऱ्या डोंगरावर जाऊन मिळवला, एकांतात भजन करून मिळवला, प्रभूची कृपा संपादन केली. पण असा जरी इकडे आनंद मिळाला तरी व्यवहारातल्या ऐहिक आणि पारत्रिक जीवनाचं काय? विठ्ठला विठ्ठला. वाटतं की परमार्थाला लागला मनुष्य की प्रपंच उद्ध्वस्त होतो, नाहीसाच होतो, समाप्त होतो. बऱ्याच ठिकाणी असं दर्शन आहे आपल्याला एक प्रकारचं घडतं. पण खऱ्या अर्थाने त्या परमार्थाची वाटचाल झाली तर ऐहिक आनंद, आपला जो पारमार्थिक आनंद मिळाला, प्रवाह वाहू लागला, म्हणजे नदीच्या दोन्ही थड्या कोरड्या राहील असं कोणी सांगितलं? नदी भरभरून वाहू लागली की त्या नदीची दोन्हीही तीर तितकीच ओली असतात. पोखीत तिरीचे फेडीत पापता, पोखीत तिरीचे पाद,
समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. तो प्रवाह दोनही तीरांना फुलवून टाकतो. जयाचे ऐक धड नाही, तयाचे परत्र ऐहिक आणि पारत्रिक जीवनासह पारमार्थिक आनंद मिळवण्याची गुरुकिल्ली म्हणजे संतांचं ज्ञान. वेदांताने स्पष्ट सांगितलं, पूर्ण जीवन झालंय ना. कृतकृत्यश्च भारत ज्ञानिया पुरुखा, कृत्य करू सरले ते का. ऐसा अनाथाचा सखा बोलिला तो थांबले, तस्य कार्य न विद्यते. आता त्याला काहीच कार्य नाही. संत वाङ्मयामध्ये या सिद्धांताला छेद दिला गेला. विठ्ठला विठ्ठला काहीच काम राहिलं नाही अशी जर स्थिती असेल तर अनेक प्रश्न पुढे येतील, त्यात मी अधिक जात नाही. आणि म्हणून ज्ञानोबा यांनी जो या संत धर्माचा पाया घातला त्यांनीच पूर्ण जीवन याचा स्वीकार केला. त्याप्रमाणे अपूर्ण जीवनाचंही दर्शन घडवलं. पण येथेच न सांग थांबता परिपूर्ण झालो. विठ्ठला विठ्ठला सद्गुरु निवृत्तीनाथांनी जी आमच्यावर कृपा केली त्या कृपेने आम्ही परिपूर्ण झालो. पूर्णता ही स्वतः पुरती नांदत असते, तर परिपूर्णता समाजाला घेऊन वाटचाल करते. विठ्ठला विठ्ठला आपणा स्वतःस आलेली पूर्णत्वाची अनुभूती ती आपल्या जवळच ठेवायची नाही. महेशे सूर्याहती दिदली तेजाची सुती. महान प्रभू ईश्वर परमात्मा त्याने सूर्याच्या हातामध्ये जे तेज जो प्रकाश दिला तो एकट्या सूर्याने भोगावा त्यासाठी नाही. तया भासा अंतरवर्ती जगची केले. त्याने आपल्याला मिळालेल्या प्रकाशाने सर्व जग प्रकाशरूप करून टाकलाय. ही सूर्याची परिपूर्णता. विठ्ठला विठ्ठला एका अर्थाने सदय श्रीमंती जिला आपण वेदांत शास्त्रामध्ये मुक्त स्थितीमध्ये हे दोन वर्ग पाडले गेले की एक मुक्त जरूर होतो. अशी मुक्ताची मांदियाळी या देशामध्ये कमी नाही, विपुल आहे. भूतकाळात झालेली आहे, वर्तमानात आहे, पुढेही ते होतील. ही देशाची माती आहे. विठ्ठला विठ्ठला प्रश्न एवढाच आहे, ते मुक्त संत झाले. मुक्त हे संत आहेत. माझ्या दृष्टीने मी अशी जी मानवाची जी एक वर्गाची स्थिती बनवत असतो की स्वैर जीवन, संसारी जीवन, पुढे साधकाचं जीवन, साधकातून सिद्ध जीवन आणि सिद्ध जीवनानंतर संत जीवन. संत जीवन आपणाकडे आलेलं वैभव हे एकटं आपल्यासाठी नाही, हे जगाला द्यायचं आहे, जगाला वाटायचं आहे. रघुवंशातली गोड परंपरा आहे की त्यांनी शैशवे अभ्यस्त विद्याना तारुण्येषु विशेषितः वार्धक्ये मुनिवृत्तेना मुनिवृत्तीना आणि संन्यास त्यागे नांते तरुत्यजा. विठ्ठला विठ्ठला जीवन प्रणालीकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे की तुमच्या आमच्या जीवनात आणि का आपल्या जवळ आपल्या पुरतच आपल्यालाच मिळेल एवढीच का आपली शक्ती. आपण आपल्या पुरतेच जर राहू तर पशु आणि मानवी जीवन यातला वेगळा फरक नाही. मानवात केवढी शक्ती. आपलं तर कल्याण साधायचंच आहे, पण आपल्यासह विश्वाचं कल्याण करण्या इतकी धम्मक, इतकी शक्ती, एवढं सामर्थ्य जीवाच्या जीवनामध्ये आहे. विठ्ठला विठ्ठला जगाच्या कल्याण जगाच्या विभूती जगाच्या
परोपकारी. पाश्चात्य तत्वविचारामध्ये सुद्धा मानवाची ही वाटचाल फार झालं तर पूर्णतेपर्यंत होते. समाधानी जीवन हा मानवी जीवनाचा परमोच्च कळस आहे असं ते म्हणतात. वैभवी जीवनही नव्हे, अन्य विशेषत्वाने नव्हे, जो समाधानात राहतो तेने सदा चित्ता समाधान. अन्य वस्तूची अपेक्षाही नाही, गेलेल्या वस्तूचा शोकही नाही. अशा मध्यस्थितीत जे राहतं सुख दुःख प्राप्त मध्यस्थू जो विठ्ठला पूर्ण जीवन आहे. हे पूर्ण जीवन आपल्या स्वतःच्या समाधानापर्यंत जे आहे. पण आपल्या पदरात जे पडलंय, आपल्याला जे मिळालं, त्या भागवतामध्येच तो इतिहास मोठा गोड आलेला आहे. प्रल्हाद आणि नृसिंह या दोघांचा तो गोड संवादच आहे. एरवी तो नृसिंह खवळला होता, क्रोधिष्ठ झाला होता. प्रल्हादाचा केलेला अनन्वित छळ यामुळे हिरण्यकशिपूच्या द्वारा तो अतिशय क्रोधिष्ठ. त्याच्या समोर कोणी जावं असा प्रश्न पडला. तसा हिरण्यकशिपू दैत्यच. त्याने उलट अशी अपेक्षा केली की तुझा जो वाली असेल, रक्षक असेल, त्याने माझ्या समोर या, तो तुम्हाला दाखवा. अंतिम प्रश्न त्याला विचारलाच नाही की प्रल्हादा, एवढ्या मोठ्या संकटातून तू वाचतोय, याचा अर्थ तुझं कुणीतरी रक्षण करणारा आहे, आणि जर असेल तर तू मला दाखव. प्रल्हाद म्हटला, कुठे नाही हेच विचारा. कुठे आहे हे विचारतापेक्षा तो माझा वाली कुठे नाही. लगेच हिरण्यकशिपू म्हटला, या खांबात आहे का, असा हा खांब विचारतो. विठ्ठला विठ्ठला. आणि त्या रीतीने सर्व गोष्टी झाल्याच्या नंतर पुढचा वेळ भाग सांगत. प्रल्हादा, आता पुढे काय. प्रल्हाद म्हटला, देवा आपणच ठरवा पुढे काय ते. आमचं जीवन परतंत्र आणि देवाधीन. तेव्हा मला तर वाटतं तुला आता या दुःखमय मृत्यू लोकांमध्ये राहू देऊ नये. आलोयच ना, आता तुला घेऊनच जावं. पण प्रल्हाद हा आजपर्यंत सुद्धा भक्त मांदियाळीमध्ये समाजाच्या समोर आहे. त्याचं एक कारण आहे, प्रल्हादाने त्यावेळेला आपली मुक्ती नाकारली. देवा मला तुम्ही घेऊनही जा. नैतान विहाय कृपणान वि मुमुक्ष एकहा. हे जे दीन आहेत, हे जे दुःखी आहेत, ज्यांना अजून आत्मस्पर्श झालेला नाही, अशा दुःखितांना सोडून मी एकटाच तुझ्या बरोबर यायला 21व्या शतकातला मंत्री आहे का. आपलं साधलं झालं. मग देशाचं वाटोळ हो, समाजात तेढवड निर्माण हो, विषमता वाढो, जे व्हायचं ते हो. विठ्ठला विठ्ठला. प्रल्हादाप्रमाणेच जगद्गुरु तुकोबरा यांना जी आलेली अनुभूती होती, जे आत्मसाक्षात्काराचं भोजन त्यांचं झालेलं होतं, आणि भोजन करून ते स्वतः तृप्त झालेले होते. तृप्तीचं द्योतक आहे ढेकर. माणसं पूर्वीच्या काळात तसं पोट भरून जेवायची, आणि जेवून ढेकर देईपर्यंत जेवण झालं असं वाढणारा सुद्धा समजत नसे. त्याने ढेकर दिला की मग याचं समाधान व्हायचं. हो, आताचा थोडा काल बदललाय. आता जेवून ढेकर कुठला आला, जेवणाचाच पत्ता नाही. जेवायला बसणं सुद्धा नाही खुर्चीवर. आता तर खुर्ची सुद्धा अपमान वाटतो. आता अगदी एकाच टेबलवर मांडलेले खूप पदार्थ, इकडून काही माणसं, इकडून काही माणसं. अगदी त्या शेतकऱ्याच्या बैलाच्या दावणीचीच आठवण एक प्रकारची.
दावणच खाते राहू. आणि ढेकर कुठला तिची येतात ती ढेकरा तिची येतात ती ढेकरा तिची येतात ती ढेकरं आनंदाचे हरिहर आनंदाचे हरिहर आनंदाची हरिहर आनंदाची अखंड वाहणाऱ्या इंद्रायणीच्या तीरावरच या अभंगाचं चिंतन असल्यामुळे मला वाटतं हा अभंग कळण्याला अधिक मदत होईल. विठ्ठल विठ्ठल. यावर्षी योगाकडे चौकडेच पाऊस भरपूरच पडला. कुणालाही विचारा काय तुमच्याकडे पाऊस भरपूर. मी म्हटलं आता भरपूर कशाला म्हणतो, महापूरच म्हणणार. नुसता पूर नाही, आता महापूर एवढा पाऊस आहे. आणि त्यामुळे आज अजूनही ह्या नद्या वाहत आहेत. त्यांच्यावर धरणं झाली तरी त्यांचं वाहन एक प्रकारचं टिकून चालू नाही. वर खूप पाण्याचा साठा साठलेला आहे, पण तो एवढा साठलेला आहे की त्या धरणामध्येही तो मावेनासा. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, आम्हाला आमच्या साधनेने ज्या आनंद स्वरूप स्थितीचं दर्शन झालं आणि जो आनंद आमच्या हृदयामध्ये साठवला गेला तो एवढा साठवला की प्रवाह रूपाने तो पुन्हा वाहू लागला. धरण बांधलं तरी. विठ्ठला विठ्ठल. ही गोष्ट अभंगाच्या प्रेम चालिला प्रवाह 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 कोटी म्हणजे अपार, अमर्याद, असंख्य. आपल्याकडे सहस्र, लक्ष आणि कोटी हे केवळ संख्यात्मक शब्द नाही. विष्णू सहस्रनाम, सहस्रच नाम आहेत का देवाची. उलट पारिजातकाच्या वृक्षाची पडलेली फुलं टोपलीमध्ये वेचली ती सहस्र आहे. विठ्ठला विठ्ठला. अजून येऊन गेलेली, येत असलेली, पुढे येणारी किती फुलं आहेत याची संख्या करवत नाही. म्हणून सहस्र शब्द देखील असंख्यवाचक. हो, लाखो वेळा लाख शब्द असंख्यवाचक. हो, त्याप्रमाणे कोटी शब्द असंख्य. सहजे स्वसुखाचे नि अपारे सुरवाडले अंतरे म्हणून बाहिरे पाऊल न घाल. आनंदाच्या कोटी साठवल्या कोटी
पाठविला चांगला चिंतनाचा भाग आहे. हे उद्गार जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखातील अनुभूती आणि अनुवाद. मगाशीच बोललो त्याप्रमाणे अनुभूतीपर्यंत मंडळी जातात, अनुवादापर्यंत जात नाही. काही अनुवादही करतात, त्यांना अनुभूतीचा भाव कळत नाही किंवा अनुभूती त्यांना नसते. अनुभूती वाचून अनुवाद, अनुवादा वाचून अनुभूती, आणि अनुभूती आणि अनुवाद हे म्हणजे संत जीवन. विठ्ठला विठ्ठला. चिंतन करण्याचं भाग्य प्राप्त होऊ शकते. आनंदाच्या पोटी, साठवल्या आम्हा पोटी. मी एवढ्या करता म्हणतोय की जीवनामध्ये गरिबी असली, अडचणी असल्या, आघात असले म्हणजे आनंद भोगता येत नाही आणि जीवन आनंदी राहू शकत नाही, दुःखीच राहतं. हा आपण तयार करून ठेवलेला सिद्धांत, याला या अक्षराने मुग्ध जीवन, एका दृष्टीने त्याला आपण फाटकं जीवन म्हणतो. त्यांच्या इतकं दारिद्र्य, गरिबी त्यांच्याच वाट्याला एक प्रकारची आली. पण अशा स्थितीतही मानवी जीवनाचा तळ गाठला की हे उद्गार निघतात. आनंदाच्या कोटीच्या जीवनामध्ये या आत्मानंदाच्या अनुभूतीने त्या साठवल्या गेल्या. दुसऱ्या, ज्याचा आम्ही आजन्म नाव घेतलं त्याने आमच्या जीवनात आनंद आणून ठेवला. विठ्ठला विठ्ठला. हे पहिलं कडवं देखील पूर्ण जीवनाचं दर्शन. इथे पूर्णपणा, जीवन आनंदमय झालं, सुखी झालं असं नव्हे. संसारामध्ये सुखी होण्याचे प्रसंग अनेक येतात. काही माणसं आपण सुखी आहोत, सुखी आहोत. अरे पण सुखी शब्द हा सापेक्ष आहे. आज सुखी तर उद्या काय होणार आहे? दुःखी. मुलगा झाला म्हणून सुखी होशी, आणि तो जर वेगळ्या स्वभावाचा निघाला तर दुःखी होऊन. पुत्र व्याज मुपागतो अयम शत्रू. पुत्राच्या निमित्ताने माणूस तरी काही वेळाने तो मावळणार आहे, आणि मावळला की पुन्हा रात्र येणार. रात्र झाली की पुन्हा दिवस शक्तीने येणार. चक्रारपंती गच्छती भाग्यपंती. मनुष्याचं दैव त्या गाडीच्या चाकाच्या आऱ्याप्रमाणे फिरत असत. आता बैलगाडीच्या चाकाचं ते आर आपल्याला कळणं कठीण आहे, कारण गाडी ओढणारे बैलच काय झाले, आता समाप्त झाले. पुढे पुढे आपल्या गावागावातला पोळा सुद्धा ट्रॅक्टरने भरेल कशी करायची हाच प्रश्न आहे. मग करायचे झाले तर ट्रॅक्टर जे चालवणारे आहे त्यांचीच पूजा करा. विठ्ठला विठ्ठला. चाकाचे जे आरे आहेत, 12 आऱ्यातील चाक फिरू लागले की 4-6 आरे वर येतात, आणि ते वर आले की हे बाकीचे. पण जे वर आले त्यांनी मग गुलाल वाटण्याची गरज आहे का? गुलाल टाकायची गरज आहे का? मला वाटतं त्यांना दुकानापर्यंत जाण्याची संधी देणार नाही खालचे आरे. गुलाल शब्द उच्चारापर्यंत ते खाली येते आणि हे वर जात. विठ्ठला विठ्ठला. सुख दुःखाचे आरे ह्या जीवनचक्राचे सतत फिरत असतात. या सुख दुःखाच्या माळ जमिनीवर जो झरा आहे त्याला आनंद. विठ्ठला विठ्ठला. सुख दुःखाच्या माळ जमिनीवर लागलेला झरा, जिवंत पाणी, खडकात निघालेला झरा. आनंदादेव खलविमानी भूतानि जायन्ते आनंदेन जातानि जीवन्ति आनंदं प्रयन्ति अभिसंविशन्ति तद ब्रह्म इति अवधारये. विठ्ठला विठ्ठला. आनंदाचे डोही आनंद तरंग.
आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे अंग आनंदाचे असा हा आनंदाचा झरा आत लागला. आपले शेतकरी लोक ती विहीर फोडतात म्हणजे पाणी काढतात असं नाही, ते पाणी त्या जागेवर सिद्धच असत, त्या जागेवर ते पाणी असत. तो पाणी दाखविणारा त्याला मुद्दाम आणलं जातं आणि येथे पाणी आहे का, इथे जर इथे आहे असलेल्या पाण्याच्या जागेवर विहीर खोदली जाते. तसा असलेलाच आत्मानंद प्रगट होण्याकरता परमार्थाचा प्रयत्न केला जातो. विठ्ठला विठ्ठला. आणि मग ही वरची खडक दगड माती ही दूर झाली की तो शेतकरी मोठा गोड भाषा बोलतो, वेदांताची भाषा आहे ती. पाणी काढलं म्हणत नाही, तो काय म्हणतोय, पाणी काढलं म्हणत नाही, पाणी लागलंय. त्याचा तो आनंद राहत नाही. जसं तुकोबारायचा हा आनंद जीवनात न नावेनासा झाला. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, त्याचा आनंद तो वेगळाच असेल तिचा. तो दिसेल त्याला सांगतो पाणी लागलंय, पाणी लागलं. आता ऐकणाऱ्यामध्ये काही विशेष भेटतात, त्याने ऐकून आनंदच मानावा गेला, पण त्यात त्यांचा अभिमान घालतात. मी म्हटलं होतं इथे खोदा म्हणून, मीच सांगितलं होतं तुम्हाला इथे खोदा. तो याचं पाणी दाखवतो. विठ्ठला विठ्ठला. एवढा आनंद तो झराच लागला ना. आता बोर केली जाते, विहीर खोदली जाते, पाणी हटतच नाही, पाणी हटतच. नुसतं ते हटत नाही, एवढ्यावरच थांबत नाही. आपल्या अधिक उत्कर्षाने ते पाणी प्रवाह रूप होत आणि त्या प्रवाहालाच प्रेम असं प्रेम असं. मग प्रेमच प्रेम. जीवनामध्ये द्वेषाला थारा न देता केवळ जे जे भेटे भूत ते ते मानिजे असं जाणून त्यावर प्रेम करण्याची प्रक्रिया या आत्मानुभूतीनंतर चालू होते. प्रेमाचा प्रवाह वाहतो आणि त्या प्रवाहाच्या शेवटी जो अतिशय वेगाने धावणारा ओघ असतो तेच मग या संत जीवनातील नामस्मरण. नाम ओघ लवलाव, धाड 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 धाड, पुढे काहीच बघत नाही. तो खडक बघत नाही, वाळू बघत नाही, काही नाही काही नाही. तो सारखा धावतच राहतो, धावतच राहतो. तसं या संत महात्म्याच्या जीवनामध्ये जेव्हा हा आनंदाचा साठा लागला, त्याने प्रेमाचा प्रवाह धारण केला आणि प्रेमाच्या प्रवाहाला नामाचा ओघ तो एवढा धाड धाड निघू राहिला की त्याने पुढे वाल्मिकी आला का हेही पाहिलं, अजमेळ आला का हेही पाहिलं नाही, अन्य कोण कोण आलं हे पाहिलंच नाही. नाम ओघ लवला हो. हिरवी अशा रीतीचं जीवन हे अखंड जीवन, त्याला खंड नाही.
तसं तुमच्या आमच्या जीवनात आनंद प्राप्त होतोच. वेदांतात ज्याला विषयानंद आपण म्हणतो, पण तो किती क्षणिक आहे, अखंड खंड भेटतो. ज्ञानोबाराचा दृष्टांत द्यायचा झाला तर विजेचे उदय जणे तोचे असतो, वीज चमकली म्हणेपर्यंत ती राहत नाही. तसा विषयाचा आनंद झाला म्हणेपर्यंत ही आनंद टिकत नाही. विठाला विठाला आणि म्हणून नाम ओग लवला हो, किती वेगाने आणि किती धावला हा प्रवाह, ही गोष्ट अभंगाच्या तिसऱ्याकडे. अखंड खंडे ना जीवन, 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 अखंड खंडे ना जीवन. राम कृष्ण नारायण, राम कृष्ण नारायण, लीला प्रवाहो, लीला प्रवाहो. राम कृष्ण नारायण, राम कृष्ण नारायण, लीला प्रवाहो, लीला साठवलेला अगाध अपार आनंद, त्याला प्राप्त झालेला प्रेमाचा प्रवाह. अपार वस्तू ही गतिमान होत असते, ती एका ठिकाणी साठवून अशी राहू शकत नाही. म्हणून तर किती मोठं धरण बांधायचं झालं आणि त्यात पाणी साठवायचं झालं तर केवढाही चांगला इंजिनियर अथवा तो आर्किटेक्ट असला तरी त्याला जेवढी नदी साठवायची, पाणी साठवायचं, त्यानंतर पुन्हा पाण्याचा मार्ग मोकळा ठेवावा लागतो. पाणी जाण्याचा वेगळा मार्ग, नदी वाहण्याचा मार्ग ठेवावा लागतो. जर याने मार्ग ठेवला नाही तर ती नदी केव्हा आणि कुठून आणि केवढा मार्ग काढेल हे सांगता येणार नाही. तो साठा आहे, साठा आहे. पान शेतादी धरण फुटलं त्यावेळेला काय अवस्था एक झाली, अनेक प्रसंग आपल्यावर आले ते. आणि म्हणून तिचा रस्ता ठेवावा लागतो. त्यांना हे माहितीये पाणी हे गतिमान असत, त्याप्रमाणे आनंद देखील गतिमान आहे. एवढाच तो आनंद कामाच्या रूपाने गतिमान होता कामा नये, प्रेमाच्या रूपाने गतिमान झाला पाहिजे. विठाला विठाला आतला आनंद काम वासनेने गतिमान होणं, याला सांसारिक जीवन म्हणतात. धर्मा विरुद्ध होतीशु कामोस्मी भरतर्षभ, ऐसा नियत जो कंदर्प, जो भूताया बीजरू, तो मी म्हणे बाप योगी यांचा, प्रभूची विभूती आहे. पण तोच आनंद कामाच्या ऐवजी प्रेमाच्या द्वारा प्रवाहित झाला, वाहू लागला. हेच आपल्या भागवत संप्रदायाचं ज्ञानोत्तर प्रेम भक्तीचं लक्षण आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि या प्रेमाच्या प्रवाहाला मिळालेला ओघ, धाव, मोठी धाव आहे. आम्ही तिकडे नाशिककडे भजन करत असतो. श्रीराम राम राम जय राम राम राम, श्री राम 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 जय राम राम राम, माता राम 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 पिता राम राम, माता राम 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 गंगा राम राम राम, माता राम 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 त्राता राम राम, माता
राम 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 जन राम 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 गोत राम 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 गोत राम 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 शिव राम 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 शिव राम 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 दुःख राम 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 जन राम 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 जन राम 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 गुरु राम 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 गुरु राम 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 108 वेळा असलेले हे भजन आहे. प्रेम चालीला प्रवाह नाम ओघ लवला एवढा लव किती वेगाला माझी मज झाली अनावर आपले गरुड गुरुजी म्हणतात ती चाल मला अपेक्षित आहे तुमच्याकडे. माझी मज झाली आळंदी क्षेत्रामध्ये प्रासादिक संगीताचं उघडलेलं हे नवदालन आहे. विठ्ठला विठ्ठला. आतापर्यंत संगीत असांप्रदायिकात नांदायचं म्हणजे शहरी वगैरे संगीत तिथे राहायचं आणि आपल्याकडे आवर्जून असंगीतच नांदत राहायचं. कीर्तनकार ही मंडळी जेवढी बेसूर असतील तेवढी परमपूज्य विठ्ठला. जेवढे म्हणायच्या बाबतीमध्ये पूज्य असतील ते परमपूज्य विठ्ठला. महाराष्ट्रीय कीर्तन परंपरेला एक प्रकारचा लाभलेला आहे आणि म्हणून मला आता धमक आली की आता महाराष्ट्राच्या बाहेर पाऊल टाकायला हरकत नाही. विठ्ठला आपण काही एकटे दुकटे जाणार नाही. कौरव पांडव जेवढे सैन्य घेऊन जाता येईल जसं सैन्यच जायचं आणि एका एका प्रांतावर आक्रमण करायचं. विठ्ठला विठ्ठला. हरिभजने हे धवळले जग हरिभजने हे भजने हे हरिभजने काळाचा आपल्या साधू संतांनी फार मोठं उच्च ध्येय आपल्या पुढे ठेवून ते बाजूला झालेलं आहे. वाटचाल आपल्याला करणं आहे. आपल्या मनात असो अथवा नसो ते आपलं कर्तव्य आहे. विठ्ठला विठ्ठला. अशा रीतीचा हा प्रवाह हा ओघ इतक्या धुमधडक्यात वाहू लागला की कोठे त्याला खंडच नाही. कोठे खंड नाही. जसं या वर्षाच्या पाठीमागच्या पावसाळ्यादिकामध्ये बऱ्याच नद्यांना वनवास आला होता.
अखंड वाहनं माहीतच नव्हतं. बऱ्याच ठिकाणी तर नदीची अवस्था अशी झाली होती, तिथे पाटी लावायची वेळ आली, ही नदीची जागा होती. येथे पूर्वी नदी वाहत असे. यावर्षी पारणं फिटलंय थोडस, नुकसानी झाल्या, पण समाजाने मान्य केलंय की चांगला पाऊस किमान पाहायला मिळाला. विठ्ठला या नामजीवन आणि कामजीवन, वारकऱ्यांचं नामनिष्ठ जीवन, सामान्य संसारिकाचं कामनिष्ठ शर्तीचं जीवन. कामजीवनामध्ये पदोपदी खंड आहे, ते अखंड नाही. किती खंडित खंडित अशर्तीचं ते जीवन होतं. आणि म्हणून तर हा कामसृष्टीचा मनुष्य एक विषय सेवन केला की दुसऱ्या विषयाची वाट पाहतो, पुन्हा तिसऱ्या विषयाची वाट पाहतो, पुन्हा बाहेरच सर्व सुखाची आशा जन्म गेला, बाहेरच पाहतो. त्याच्या उलट नामप्रेमी बाह्याची भाष, मेनिजेची निशेष, अंतरी सुख एक ती अखंड खंडेना जीवन. राम कृष्ण नारायण राम कृष्ण नारायण राम कृष्ण नारायण राम कृष्ण नारायण राम कृष्ण मला वाटतं जाता जाता या मंडळीने जो राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाचा प्रयत्न केला, त्यामध्ये कीर्तनाची आणि संत वाङ्मयाची वर्माची गोष्ट आपल्याजवळ देण्याची गरज आहे. बऱ्याच वेळा आपण रामकृष्ण नारायण हे भजन म्हणतो, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, आणि आपली मंडळी भजनही करतात, भजन नामस्मरण करतात. आणि या नुसत्या नामाने यांना देव केव्हा भेटेल अशी काळजी नाम न घेणाऱ्यांना लागते. परमार्थ करणाऱ्याची काळजी परमार्थ न करणाऱ्याला फार. तुम्हाला नामाने देव भेटतो का? नामाने काम होईल का? नुसत्या नामाने काय होतं? ध्यान केलं पाहिजे, ज्ञान करून घेतलं पाहिजे, नाना प्रकारचे ग्रंथ आणि साधना केल्या पाहिजे. वेगवेगळी नामाच्या व्यतिरिक्त साधना काढली की नवा संप्रदाय तयार होतो. विठ्ठला म्हणजे तशा संप्रदायाला मागची परंपरा लागत नाही, त्यांचा संप्रदाय त्यांच्यापासूनच. आमचे कोणी गुरु नाही, आमच्यापासून आपले अनुयायी. पूर्वीच्या काळामध्ये मनुष्य परमार्थात पडला की तो गुरुचा शोध घ्यायचा. मला गुरु कोण भेटतो, मला गुरु कोण, कोणत्या परंपरेत भेटतो, कुणाला शरण जाऊ. आता आपण फार प्रगतशील आहोत. आता गुरु शोधायचं कारणच नाही, शिष्य शोधायचेच माझी सगळी माणसं आहेत, अनुयायी शोधायचे फक्त. माझा मार्ग कोण घेणार? विठ्ठला विचार. नुसतं तुमचं नामाने कसं होणार? दुसरं काही केलं पाहिजे. नामाने कुठे देव भेटतो का? नामाने देव भेटत असतो. हे कडवं मोठं चिंतनीय आहे त्या अखंड खंडेना जीवन रामकृष्ण. त्याला सरळ सांगावं, देव भेटण्याकरता आम्ही वैष्णव मंडळी नाम घेतो हे तुला सांगितलं कोणी? आमचं नाव घेणं हे देव भेटण्याकरता नाही, आम्ही भेटलेल्याचं नाव घेतो. भेटायचा आहे तो त्याचं नाही. आजही आपल्या व्यवहारामध्ये ज्या मुलींचं लग्न होतं त्या मुलीला मुद्दाम सांगितलं जातं, नाव घे, नाव घे, आणि तेही नाव घेतेच. कुठं कौतुक आहे. अगदी गरीबाच्या घरची जरी असली ना ती सून, कुठं गोड नाव घेते. सोन्याचा पाऊस, मोत्याच्या धारा, राव निघाले लढाईला, वर आपदागिरी धरा. ते रोजगार हमीवर चाललेलं असतं. विठ्ठला नाव घेतलं त्या मुली, आणि नाव ऐकणारा एक चाणाक्ष तो म्हटला, तू नाव घेतलं, फार छान नाव घेतलं, पण मला सांग, तुला हा पती ज्याचं नाव तू घेतलं तो भेटलाय का? भेटणार आहे का? ती म्हटली, चप्पल काढू का? न भेटणाऱ्याचं नाव घेतलं का? अरे जो भेटला त्याचं नाव आहे. तसं वारकऱ्यांच्या मुखामध्ये जे नाम आहे ते देव भेटायचा नव्हे, जो आत आहे हृदयामध्ये विरामू असता सर्व सुखाचा, त्याचं हे नाम आहे. तो भेटायचा नाही, भेटलेल्याला आणि आनंदात साठवलेल्याचा बाहेर निघालेला प्रवाह म्हणजे भजन आहे.
आनंद आत मावेनासा होतो तेव्हा भजन बाहेर पडत असत. भजन बाहेर पडत, आतला आनंद, आतलं पाणी. त्या नारळात दोन प्रकार असतात. एक पाणी असलेलं नारळ, डब 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 असं, ते असं हलून पाहिलं ना तर त्याचा गोड असा आवाज येतो, गुडगुड 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 असा आवाज येतो. त्याचं कारण आत गोड गोड पाणी आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. पाण्याने भरलेलं नारळ हे गुडगुड गुडगुड असा आवाज येतो. त्याच्या उलट ज्याच्यातलं पाणी आटलंय ते एक दुसरं नारळ आहे, सुक नारळ म्हणतो ते आपण. खर तर सुक नारळ सुद्धा गोडगोडच आवाज देत आहे. का? ते आतल्या नरोटीला सोडून असत. देहादी संसाराची नरोटी ज्याने सोडली आणि आत्मानंदाचा स्पर्श केला त्याच्यातूनच गोड गोड आवाज तयार होतो. विठ्ठला विठ्ठला. अखंड खंडेना जीवन समाप्त कधी व्हायचं ते? देशे काले वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुख संपदा मदभक्त सदा. सदा म्हणजेच अखंड खंडेना जीवन. आणि रामकृष्ण हा जगद्गुरु तुकोबाराने विचारलं की एवढा बोध, अनुभूती, आनंद मिळवला तो तुम्ही भंडाऱ्या डोंगरावर जाऊन मिळवला, एकांतात भजन करून मिळवला, प्रभूची कृपा संपादन केली. पण असा जरी इकडे आनंद मिळाला तरी व्यवहारातल्या ऐहिक आणि पारत्रिक जीवनाचं काय? विठ्ठला विठ्ठला. वाटतं की परमार्थाला लागला मनुष्य की प्रपंच उद्ध्वस्त होतो, नाहीसाच होतो, समाप्त होतो. बऱ्याच ठिकाणी असं दर्शन आहे आपल्याला एक प्रकारचं घडतं. पण खऱ्या अर्थाने त्या परमार्थाची वाटचाल झाली तर ऐहिक आनंद, आपला जो पारमार्थिक आनंद मिळाला, प्रवाह वाहू लागला, म्हणजे नदीच्या दोन्ही थोड्या कोरड्या राहील असं कोणी सांगितलं. नदी भरभरून वाहू लागली की त्या नदीची दोन्हीही तीर तितकीच उघली असतात. पोखीत तिरीचे फेडीत पापता, पोखीत तिरीचे पाद, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. तो प्रवाह दोनही तीरांना फुलवून टाकतो. जयाचे ऐक धड नाही, तयाचे परत्र. ऐहिक आणि पारत्रिक जीवनासह पारमार्थिक आनंद मिळवण्याची गुरुकिल्ली म्हणजे संतांचं ज्ञान. विठोबार आनंदाच्या कुटी 60 विड्यांना पोटी, प्रेम चालेला प्रवाह हो, नाम ओघ लवला हो. भावार्थामध्ये थोडस बोलून मला वाटतं 9 वाजल्याचं सांगितलंय आता, त्यामुळे पुढे पूर्व पक्ष उत्तर पक्ष याला आता काही फारशी वाव नाहीये. पण व्यवहारदृष्ट्या सर्व अंगाने उघड दिसणाऱ्या जीवनातून हे उद्गार निघतात. या संबंधी विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. बाहेरून तर आनंद देणारी, सुख देणारी एकही वस्तू नाही, आणि आतून तर आनंदाचे ढेकर येतात. जेवणारा मनुष्य ढेकर देईल तर हरकत नाही, पण दिवस न दिवस उपवासी राहण्याची वेळ ज्याच्यावर येते आणि तोही ढेकर देऊ लागला तर प्रश्न, आश्चर्य अशा रीतीने निर्माण होतात. विठ्ठला बाह्य जीवनामध्ये
एकतर काहीही अस्तित्व नाही आणि खरं तर बाह्य जीवनाची अपेक्षाही नाही. अशा स्थितीत आतून आनंदाचे उद्गार, मग हा आनंद आहेच कुठे आणि आहेच कोणता? त्याला एकच उत्तर द्यावं लागेल, तोच आत्मानंद त्याला म्हणतात. त्याच पुढील परिष्कृत नाव ब्रह्मानंद म्हणून असेल. ब्रह्मानंद तुळे तुके तुळा आली तुळे आला तुका. ब्रह्मानंदाने परिपूर्ण अशा रीतीने जीवन होते. तेव्हा आजन्म आपण जे विषयाच्या ध्यासामध्ये विषय सेवनाचीच अपेक्षा करून आयुष्य वेचतो, त्यापेक्षा आनंदाचं अधिकरण हे काही वेगळं आहे. आनंदाचं अधिष्ठान वेगळं आहे. विषयामध्ये सुख म्हणताच येणार नाही, कारण तत्वतः ते जड आहे. ते सुखरूप मानले आहेत का सुख देणारे आहेत? सुखरूप मानलेले आहेत. तो डुकरासारखा पशु गटारीत लोळून आपण आंघोळ केल्याचं समाधान मानतो. त्याने ते पाणी मानलेलं आहे का ते पाणी आहे? मानले ते पाणी. तसं विषय काय? विषयाची तोंडी अखंड, काय विषयाची बरडी अखंड घासीती तोंडी, तयाशी हे गोडी न कळेल हन. विठ्ठला विठ्ठला. विषय सुखच ज्यांच्या पुढे आहे त्यांना ही गोडी एक प्रकारची कळणार नाही. हा आनंद त्यांच्या जीवनात प्रगट होतो. विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसा, अंगी ब्रह्मरस ठसावला. आपल्या जीवनामध्ये तो आनंद खरा आतच आहे. सुखम अस्य आत्मनोरूपम, आत्म्याचं स्वरूपच सुखरूप आहे. हो, सुखम अस्य आत्म, विषयाचं रूप नाही, विषयाचा धर्मही नाही. मधुसूदन सरस्वतीने आपल्या त्या गीतेच्या टीकेमध्ये 11 विकल्प मांडले की सुख हा कशाचा धर्म आहे. विठ्ठला विठ्ठला. मानला जातो विषयाचा, इंद्रियांचा, देशाचा, कालाचा जीवाने मानलाय. तो तत्वतः आत आहे आणि त्याचं ठिकाण न कळल्यामुळे जन्मभर मनुष्य बाहेर शोधतोय. श्रीमंत ग्रस्ताबरोबरच जरा त्यालाच फसविण्याकरता, चोरी करण्याकरता म्हणून त्याच्यासारखा पोशाख करून निघालेला एक मनुष्य. त्याला कल्पना होती की या माणसाजवळ 1000 रुपये नेहमीच असते, केव्हाही तरी धोका देता येईल आपल्याला. पैशाची व्यवस्था म्हणून कोट वगैरे असं त्याचे पोशाख होते. याने आपला कोट वगैरे असा मजबूत केला. मैत्रीचं लहानपणचं नातं त्याला सांगितलं, आम्ही तुमच्या बरोबर राहतोय, प्रवास करतो. अत्यादर शंकनीय हा या नात्यानं हा अधिकच बडबडतोय, बोलतोय, सावध राहिलं पाहिजे. त्या श्रीमंत ग्रस्ताला असा विचार पडला की न जाणून रात्रीच्या वेळेला याने आपले 1000 रुपये जर घेतले तर. पण श्रीमंत माणसं श्रीमंत, ते बुद्धीने श्रीमंत असते. ते म्हणजे अशी काहीतरी व्यवस्था केली म्हणजे रात्रीच्या वेळेला हे दोघंही आपले कपडे काढून ठेवायचे, कोट खोमटीला अडकला जायचं. मग हळूच त्या माणसाची नजर चुकून याने आपल्या सगळ्या 1000 रुपया नोटाचं पुडकं त्याच्या कोटाच्या खिशात घातलं. तो येईल त्याच्या कोटात पुन्हा झोपून राहायचं, त्याने झोपायचं. याला झोप लागल्याचं लक्षात येऊन त्या चोराने उठावं आणि याचा कोट शोधायचा प्रयत्न करायचा. आतले खिशे, बाहेरचे खिशे, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, जेवढे कोश असतील त्याच्यात. आता शोधून शोधून खूप शोधलं तरी त्याला सापडणार नाही. ते तिथे नाहीच आहे. आता बरं, हा आपल्या कोटाला हात लावायला तयारच नाही. त्याला माहिती आहे आपला कोट म्हणजे अव्यक्त निराकार. आपल्या कोटात कसे पैसे असतात. शोध 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 त्याला शोधायचं. शेवटी रात्र गेली, हाती लागलं नाही काही. सकाळच्या पर्यंत दोघे उठले, हातपाय तोंड वगैरे धुतले. तेवढ्यात त्याची नजर चुकवून या श्रीमंताने ती पुडकं आपल्या खिशात घेतलं. पुन्हा जागा झाल्यानंतर घेतलं आपल्या खिशामध्ये आणि तो हातपाय तोंड धुवून आल्यावर त्याला सांगला, रे आपल्याला आता नाश्ता केला पाहिजे सकाळी. तेव्हा तू जाऊन 150 रुपयाचा नाश्ता घेऊन ये.
आणि त्याला पैसे देण्याकरता मग शेटजीने आपल्या खिशातूनच ते पुडकं काढ. हा चोर डोळे बघतच राहिला, हा खिस्सा रात्री कुठे गेला होता, खिस्सा रात्री का सापडला नाही. मग शेवटी शेटजीला विचारलं, शेटजी मी जसा रात्रभर तुमचे शोध घेतला खिशाचा, नोट मिळवायच्या होत्या मला, तर मला तो सापडण्यात होता, रात्री तुम्ही कुठे ठेवला होता. ते म्हटलं तुझ्या कोटाच्या खिशात. हे तुझ्या कोटात होत.